Okay, so we have started with the tissue, and I guess we have completed this classification, and till columnar epithelium we did. Okay, so जंक्शन्स आपण बघितले. येस, आता तुम्ही जर तुमच्याकडे जर तुमचं बोर्ड बुक असेल ना, तर आय जस्ट वॉन्टेड टू मेन्शन ओव्हर हिअर. सी ऑन द इन द बोर्ड बुक यू ओपन अप. आहे का कोणाकडे जवळ बोर्डाचं पुस्तक? सुमेधा, इफ यू ओपन दिस बोर्ड बुक, सुमेधा काय एव्हरीवन ना. So on page number 118, open the HSC board book on page number 118. Right? Opened it? केले सगळ्यांनी घेतलंय का जवळ? Or you may be having PDF of this. So PDF पण माझ्याकडे अवेलेबल आहे. If you wish, I could send you the PDF as well. So if you open this page number 118 in your HSC board book, upon NCERT has mentioned only these three junctions, whereas HSC has mentioned two more. So it is a hemidesmosome, which two more HSC has mentioned, hemidesmosomes and adherence junction. आपण ते ऑलरेडी घेतलं होतं काल, है ना. So this two more, त्याच्यातला हा एक हेमिडेस्मोझोम and adherence junction. हे दोन adherence जंक्शनला आपण काल म्हटलं होतं. काय म्हटलं होतं, कोणाला आठवतं का? adhering म्हणजेच हा डेस्मोझोम, पण यांनी हे दोन वेगळ्या पद्धतीने एक्सप्लेन केलेलं. ओके, डेस्मोझोम म्हणजेच हा adhering जंक्शन आहे. ह्याच्या पलीकडे अजून एक जंक्शन जो आपण इथे काल मेन्शन केला होता, इंटरडिजिटेशन. सो फिंगर लाईक प्रोजेक्शन येतात एकमेकांच्या प्लाझ्मा मेम्ब्रेन मधनं, आणि दिस फिंगर लाईक प्रोजेक्शन एंटर्स इनटू द सायटोप्लाझम ऑफ द नेबरिंग सेल. म्हणजे कसं बघा, हा एक प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे, इथून असे फिंगर लाईक प्रोजेक्शन येतात, आणि हा दुसऱ्याच्या फिंगर लाईक प्रोजेक्शन, अँड दे एंटर इनटू द प्लाझ्मा मेम्ब्रेन ऑफ ईच अदर. सो दॅट इज द इंटरडिजिटेशन. ओके, आणि आता मी जेव्हा ट्रान्झिशनल इपिथेलियम एक्सप्लेन करणार आहे, सो दिस इज प्रेझेंट इन द ट्रान्झिशनल इपिथेलियम. सो एनसीईआरटी अँड HSC, that's what I just wanted to mention, की HSC is mentioning few more things as compared to NCERT. Now if you remember, yesterday I mentioned one scientist, बायचॅट. काय केलं होतं त्याने, कोणाला आठवतं का? सायंटिस्ट बायचॅट, सायंटिस्टचा पेज केला असेल. सायंटिस्ट बायचॅट, फादर ऑफ हिस्टोलॉजी. येस, ही इज अ फादर ऑफ हिस्टोलॉजी. दिस NCERT has not mentioned by NCERT, but this is mentioned by HSC. If you write it down, तुमच्याकडे HSC चं बुक नसेल तरी चालेल, पण जेव्हा तुमच्याकडे तुम्ही घेऊन या, ते कंपल्सरी आहे, आणि जेव्हा तुम्ही बुक आणाल तेव्हा ऍटलीस्ट त्या पेज नंबरवर तिथे लिहून ठेवलं तर तुमच्या लक्षात येईल. ऑन पेज नंबर 116 इन द वन व्हायलेट कलर बॉक्स दे हॅव मेन्शन्ड अबाउट दिस. त्याचा फोटो बिटो पण त्यांनी दिला. मॅरी फ्रँकोइस झेवियर बायचॅट, फ्रेंच अनाटॉमिस्ट अँड पॅथॉलॉजिस्ट, डिस्कवर्ड द टिश्यू अँड ही इज नोन ॲज फादर ऑफ हिस्टोलॉजी. हे तुमच्या NCERT ने मेन्शन नाही केलेलं, तुमच्या HSC ने मेन्शन केलंय. सो जर तुम्हाला असं वाटत असेल की अरे बापरे, आपण खूप जास्तीचा अभ्यास करतोय, तर नाही, मी बोर्डाची लेवलच करते अजून, आणि जेव्हा तुम्ही पुस्तकातनं सॉल्व्ह कराल तेव्हा तुम्हाला समजेल. ओके, ह्याच्याच पलीकडे अजून एक इपिथेलियम जो आहे, जो तुमची NCERT मेन्शन, हे तर बाकी जे मी सांगते ते सगळं NCERT आणि HSC मध्ये आहे, पण ह्या ऍडिशनल तो सेन्सरी इपिथेलियम, जर मी विसरले तर मला ह्याची आठवण करून द्या. सेन्सरी इपिथेलियम, this has been mentioned by your HSC and not by your NCERT. Getting me? So these are the few additional things which, and every topic is having the additional things which has been mentioned by the HSC and not by NCERT. आणि NCERT चं तर आपण सगळं कव्हर करतोय. इनफॅक्ट HSC च्या काही गोष्टी मिस झाल्या असेल तर त्या ब्रिंग इट टू माय नोटीस while you are reading this HSC book. ओके, सो आपण कॅरेक्टरिस्टिक बघितलं होतं, आपण हे बेसमेंट मेम्ब्रेन बघितलं होतं. कॅन समवन टेल मी द टू कॅटेगरीज इन दिस बेसमेंट मेम्ब्रेन? एक वरचा पार्ट आणि एक खालचा पार्ट. येस, कुठला आहे वरचा पार्ट आणि खालचा पार्ट?
फायब्रस काय होतं? येस, का लिहिलं असेल, आठवतंय का कोणाला? सो इट हॅज दिस टू पार्ट्स. दोन पार्ट जर ह्याच्यामधले केले, सो इट हॅज द टू पार्ट. बेसल लॅमिना. हा, बेसल लॅमिना अँड फायब्रस येस, लॅमिना. सो दिस इज अ बेसल लॅमिना. This is the basal lamina and this is a fibrous lamina. So basal lamina is produced by secreted by this basal. So basement membrane is very thin. आपण याच्या प्रॉपर्टीज पण बघितल्या. Basal lamina is very thin. पुढच्या स्लाइड मध्ये मी सगळं टाकलं होतं. Basal lamina is very thin. Basement membrane is very thin. And basal lamina, the cells of epithelial cell is secreting this basal lamina. नीट जर मॅक्सिमम काय सगळे 99% मुलं नीट फोकस्ड आहे आणि मग ह्या जर गोष्टी नाही आल्या तर मग काय फायदा आहे तुमचा? अँड फायब्रस लॅमिना इज सिक्रेटेड बाय कनेक्टिव्ह टिश्यू. त्याच्यामुळे बेसमेंट मेम्ब्रेन, इथे मी पुढची स्लाइड जर तुम्हाला दाखवली तर तुम्हाला आठवेल. डोंट डू दिस वे. कारण नाही तर मग नीट म्हणून करू नका. की पॉइंट इथे मी दाखवलं होतं, ही खाल बेसल लॅमिना secreted by basement, secreted by epithelial cells. दिसते का तुम्हाला? It is secreted by epithelial cells and fibrous lamina secreted by connective tissue made up of hyaluronic acid. This is glycoprotein. So it is a mucopolysaccharide. This is a glycoprotein. And key point मी म्हटलं होतं की this is very important for your NEET exam. So basement membrane is secreted by epithelium and connective tissue. कोण secrete करता असा क्वेश्चन येतो? सांगितलं होतं ना काल. So I explained the difference between covering and lining as well. So what is covering? What is lining? Okay. So I guess we have completed this classification. We have completed कुठला epithelium. This is a quick recap. कुठला epithelium हा केला होता का आपण? Simple epithelium. Yes or no? Yes. Yeah, so we did this simple epithelium. है ना, त्याचे फंक्शन्स आपण केले होते. सिंपल इपिथेलियमचं क्लासिफिकेशन मध्ये स्क्वॅमस इपिथेलियम. काय फरक आहे स्क्वॅमस, क्युबॉइडल आणि कॉलमनार मध्ये? काय डिफरन्स आहे? या स्क्वॅमस, कॉलमनार आणि क्युबॉइडल मध्ये फरक कशामुळे? Why the difference between these three? Squamous, cuboidal and columnar. Basically these three are differentiated based on, yeah, Their shape. Their shape, yes, basically based on the shape of the cells. These three types of epithelium are classified. आणि हा जो आहे प्रत्येक वेळेस रिमेंबर द इपिथेलियल सेल्स विल बी बेस्ड ऑन द बेसमेंट मेम्ब्रेन. ओके. आणि बेसमेंट मेम्ब्रेन का बेसमेंट मेम्ब्रेन? बिकॉज दे डू नॉट हॅव देअर ओन ब्लड सर्क्युलेशन. देर इज नो ब्लड व्हेसल्स हियर, नो ब्लड व्हेसल. त्याच्यामुळे त्यांना न्यूट्रिशन कोण देतं? फ्रॉम वेअर दे आर डिरायव्हिंग देअर न्यूट्रिशन? From the connective tissue. Connective tissue. Yes, from the connective tissue. And hence these three kinds. So simple squamous आपण complete केलं, simple cuboidal आपण काल complete केलं, आणि now the simple columnar. So cuboidal तसंच columnar. So cells are very tall. Okay. They simple म्हटलं म्हणजे there is a single layer of cell. So there is a single layer of cell that is a simple epithelium. Compound epithelium म्हणजे multi-layered. Okay, so the cells are tall, slender with oval nuclei located near the base. त्याचा जो nuclei आहे that is oval nuclei and which is toward the base. Okay. It has a, आता ह्याच्यामध्ये वेगळे वेगळे मॉडिफिकेशन आहे. हे दोघां व्यतिरिक्त अजून 2-3 मी इथे एक्सप्लेन करणार आहे. तो फरक काय बघा, एक्सप्लेनेशन मध्ये फरक एवढाच आहे की क्युबॉइडल क्यूब लाईक, कॉलमनार कॉलम लाईक. ओके.
आणि हे सिंगल लेअर ऑफ कॉलमनार इपिथेलियम आणि ह्याच्यामध्ये मी जसं म्हणतेय की देर आर सर्टन मॉडिफिकेशन. आता काय काय मॉडिफिकेशन आहेत बघा. अपायकल सरफेस म्हणजे कुठला सरफेस? व्हॉट यू अंडरस्टँड फ्रॉम द मिनिंग अपायकल सरफेस? या बोला चला पटापट. अपायकल सरफेस, अपायकल म्हणजे व्हेन आय एम सेइंग अपायकल म्हणजे कुठला सरफेस? परत मी ह्याला ABCD नाव देते. ABC अपायकल मेरिस्टेम. सरफेस इज अपायकल. B इज अ अपायकल. वरचा जो असतो वरचा सरफेस इज अ अपायकल सरफेस. आता बेस्ड अपॉन द अपर सरफेस डायग्राम दिसतायत का? दिस इज कॉल्ड ॲज अ ब्रश बॉर्डर. दिस इज कॉल्ड ॲज अ ब्रश बॉर्डर इपिथेलियम. ओके. So these are modification of simple columnar epithelium. You can write it down. Modifications of, these are the modifications of simple columnar epithelium. Okay. So the first modification is this brush border epithelium. Okay. When there are the microvilli. ओके. ह्या जर मायक्रोव्हिलाय वरच्या सरफेसवर असतील असे तुम्ही सेल काढू शकता. वेन देर आर द मायक्रोव्हिलाय बट दे आर कॉलम लाईक, पण त्यांचा अप्पर सरफेस हा मॉडिफाय झालेला आहे. ओव्हल शेप न्यूक्लिआय ऍट द बेस. सो दिस अप्पर सरफेस वेन इट इज हॅव्हिंग मायक्रोव्हिलाय, राईट इट डाऊन. फर्स्ट मॉडिफिकेशन ब्रश बॉर्डर इपिथेलियम. दिस इज द फर्स्ट मॉडिफिकेशन, brush border epithelium. So when they have microvilli on the free surface, so apical surface which is also called as a free, and त्याच्यावरती काय नाही. So that is a brush border columnar epithelium. कळलं का? So हा brush border columnar epithelium, as an example, it is present in gallbladder. Okay, that is present in the gallbladder, brush border. तो हा जो आहे हा सिंपल कॉलमनार इपिथेलियम आहे. दिस इज अ सिंपल कॉलमनार इपिथेलियम आणि त्याचे हे 4-5 प्रकारचे वेगळे वेगळे मॉडिफिकेशन्स आहेत. गेटिंग इट? सो द फर्स्ट इज अ ब्रश बॉर्डर. सेकंड इज अ ग्लॅन्ड्युलर कॉलमनार इपिथेलियम. ग्लॅन्ड्युलर कॉलमनार इपिथेलियम. ओके. आता हा सगळा इपिथेलियल टिश्यू आहे. इफ यू सी हियर अँड ड्रॉ हियर द डायग्राम, हे सगळे कॉलम लाईक इपिथेलियल सेल्स आहे आणि ह्याच्यामध्येच असा एक सेल काढलेला आहे. इट इज सिक्रेटिंग समथिंग. इथे दाखवलंय दिस इज सिक्रेटिंग समथिंग अँड द सिक्रिशन इज रिलीज्ड आउटसाइड. त्याचं सिक्रिशन जेव्हा बाहेर पडतंय त्याला म्हणायचंय, त्या सेलला म्हणायचंय गोबलेट सेल. येतंय का लक्षात? त्या सेलला म्हणायचंय गोबलेट सेल. सो गोबलेट सेल्स आर, ह्याचा डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये फार रेफरन्स येणार आहे. सो गोबलेट सेल इज अ म्युकस सिक्रेटिंग सेल. म्युकस म्हणजे स्टिकी मटेरियल. ओके. सो दे आर प्रेझेंट. सगळे सेल नाहीये पण एखादा सेल जर त्याच्यामध्ये गोबलेट सेल असेल, एखादा सेल त्याच्यामध्ये गोबलेट सेल म्हणजे इट इज सिक्रेटिंग द म्युकस. देन इट इज कॉल्ड ॲज अ ग्लॅन्ड्युलर कॉलमनार इपिथेलियम. कळलं? ओके. अजून एक ह्याच्यातलं मॉडिफिकेशन ग्लॅन्ड्युलर ब्रश बॉर्डर इपिथेलियम. काय असेल सांगा बरं? ग्लॅन्ड्युलर ब्रश बॉर्डर इपिथेलियम म्हणजे काय असेल? बोला. So this is the, इथे बघा तुम्ही, this is the glandular brush border epithelium. That is the third modification. हा बोल. एपिकल साइडला मायक्रोविलाय पण प्रेझेंट असतील आणि त्या सेल्स, त्या टिश्यू मधला एक सेल गोबलेट सेल पण असेल. वंडरफुल. सेम हियर. सी, हा जो आहे इथे मायक्रोविलाय प्रेझेंट आहे, इथे सगळ्या मायक्रोविलाय प्रेझेंट आहे आणि हा त्याच्यामध्ये गोबलेट आहे. म्हणजे एकच सेल गोबलेट आहे आणि बाकी सगळ्या सेलला मायक्रोविलाय पण प्रेझेंट आहे. सो दिस इज अ
ग्लँड्युलर ब्रश बॉर्डर इपिथेलियम, आणि हे बेसिकली स्मॉल इंटेस्टाइन मध्ये असतात. सो इट इज प्रेझेंट इन द duodenum. This is present in duodenum and ileum. That is a part of your small intestine. Duodenum and ileum. आणि नुसतं ग्लँड्युलर इपिथेलियम, नुसता हा ग्लँड्युलर इपिथेलियम which is present in stomach. Okay, that is present in stomach, even in colon and even in rectum. Colon and rectum are the part of large intestine. काय सांगितलं, कळलं का? ओके, फक्त ग्लँड्युलर इपिथेलियम स्टमक आणि लार्ज इंटेस्टाइनचा कोलॉन आणि रेक्टम, आणि ग्लँड्युलर ब्रश बॉर्डर इपिथेलियम स्मॉल इंटेस्टाइन मध्ये डिओडेनम आणि इलियम. मॅम, हा मॅम, सो विच स्टिकी मटेरियल इज प्रेझेंट इन आवर स्टमक? सिक्रीशन म्युकस आपल्याला लागतं. सी स्टमक मध्ये बेसिकली काय होतं, स्टमक सिक्रीट्स, स्टमकचे अजून काही सेल जे आहेत ना ते HCl सिक्रीट करतात. ओके, अँड द pH ऑफ दॅट HCl इज व्हेरी व्हेरी ऍसिडिक. 2 to 3 pH मध्ये तो HCl असतो. वंडरफुल क्वेश्चन. आणि जेव्हा हे HCl इतकं स्ट्रॉंग HCl इथे सिक्रीट होत आहे ना, या HCl मध्ये तुम्ही जर आयर्न नेल ठेवला, आपला खिळा, ओके, तर तो सुद्धा काही दिवसात डिझॉल्व्ह होऊन जाईल. मग विचार करा, आपल्या स्टमकच्या टिश्यूज तर किती सेन्सिटिव्ह असतील. मग इतका HCl जेव्हा सिक्रेट करतोय तेव्हा स्टमकने तर इमिजिएटली मरूनच जायला पाहिजे. पण असं होतं का? नाही होत. का नाही होत? कारण त्याच्यामध्ये हे गोबलेट सेल्स असतात, आणि हे गोबलेट सेल्स सगळं म्युकस सिक्रेट करतात. त्याच्यामुळे ही स्टमक, आपली जी मस्क्युलर बॅग आहे, त्या सगळीकडे म्युकसचं कोटिंग तयार होऊन जातं. ओके, इथे म्युकसचं कोटिंग होतं, आणि म्हणून HCl ची जी ऍक्शन आहे ती स्टमक वॉलला डॅमेज नाही करत. आर यू गेटिंग मी? That is the reason why so many goblet cells are present in stomach. हा तुझा क्वेश्चन होता मुग्धा? Yes, ma'am. Yes. Okay. And now the D type. So this is a fourth type. This is a fourth type, that is a ciliated epithelium. Okay. When the cilia are present. When cilia are present on the columnar epithelium. So it is a ciliated epithelium. So these are the long cylindrical process. आपण एक्सप्लेन केलं होतं काल, मायक्रोव्हिलाय, सिलिया आणि कायनोसिलिया और स्टीरियोसिलिया. So cilia, it is called as a kainocilia as well. So kainocilia. Okay, these are the long cylindrical process and they are motile. These are long cylindrical and the motile process. Motile म्हणजे ते हलतात असे. मग ते हलता म्हणजे ते कुठे प्रेझेंट असतील? या कुठे कुठे असतात दी सिलिएटेड? एनी लॉजिक? बेसिकली ट्रॅकियाय आणि ब्रॉन्काय. ओके, मग आपल्या रिस्पिरेटरी सिस्टीम मध्ये काय डस्ट पार्टिकल गेलं किंवा चुकून आपण खाता खाता बोलत राहतो आणि मग ठसका येतो. मग का? बिकॉज द सिलिया keeps on moving to remove whatever the dust or supposing a food particle by mistake we are taking inside our respiratory tract. जोरात आपल्याला ठसका येतो. Why? Because of this cilia. Okay, so this cilia which are present in the trachea and transition canal. Trachea, okay, they are present in the trachea. They are present in the fallopian tube. Fallopian tube कुठला पार्ट आहे? कसला पार्ट आहे? Can anyone tell me? Ovary. Yeah, so it is a part of the female reproductive system. Okay, fallopian tube मध्ये असतात, किंवा ब्रेनच्या व्हेंट्रिकल्स मध्ये पण ह्या सिलिएटेड कॉलमनार इपिथेलियम असतो. गेटिंग इट? आणि शेवटचा टाइप जो आहे, द लास्ट टाइप, दिस फिफ्थ टाइप, दिस इज कॉल्ड ॲज अ स्टीरियोसिलिएटेड कॉलमनार इपिथेलियम. स्टीरियो आहे, हा आहे. बाकीचं लिहिलंय का तुम्ही? मी इरेज करू का? Yes, ma'am. हा, म्हणजे तुम्हाला गडबड नाही होणार. So this fifth type is, this is
स्टीरिओसिलिएटेड कॉलमनार इपिथेलियम. दी स्टीरिओसिलिएटेड. आता स्टीरिओ काय असतात बघा, इथे तुम्हाला दिसतंय, काय दिसतंय, काट्यांसारखं दिसतंय ना वरती. सिलिया ह्या मोठ्या असतात. ओके, सिलिया ह्या लॉंग सिलेंड्रिकल प्रोसेस आहे. मायक्रोव्हिलाय हे छोटे छोटे मायन्यूट प्रोसेसेस आहे. मायक्रोव्हिलाय, सिलिया आणि स्टीरिओसिलिया मध्ये काय फरक आहे बघा. तर ह्या अगदी छोट्या मायन्यूट आहे, या लॉंग सिलेंड्रिकल आहे आणि ह्या पॉइंटेड आहे. ओके, ह्या अशा पद्धतीच्या. Okay, so these are pointed towards their end. So they are thick and rigid and pointed towards the end. So these are the stereociliated columnar epithelium. So stereociliated columnar epithelium, जसं काल पण आपण बोललो होतो, these are present on vas deferens. कसला पार्ट आहे हा? किंवा it is present on epididymis. इपिडिडायमिस. कसले पार्ट आहे हे दोन्ही पण? मेल रिप्रोडक्टिव्ह. Yes, so these are the part of the male reproductive system. So remember, male reproductive system मध्ये stereociliated, okay, आणि female. These are motile की non motile? These are non motile. Okay, and remember, motile and long thread like ciliated epithelium which is present in the female reproductive system, and stereociliated it is in the male reproductive system, where in the vas deferens or in epididymis. Getting it? So that is what is a columnar epithelium. So columnar epithelium, one more time, columnar epithelium. Cells are tall and column-like with the oval nuclei which is lying toward the base, okay, and towards the free surface, that is toward the apical surface, there can be certain modifications. So which are the modification? The first one is a brush border, microvilli असतात. Second is a glandular, त्याच्यामध्ये goblet cell आहे. Third is a glandular brush border, त्याच्यामध्ये goblet cell as well as microvilli. Whenever we say it is microvilli, that means it is a brush border. Whenever say we goblet cell, that means it is a glandular. Whenever there is a ciliated, so that is a long thread like process, and stereociliated, a thick and rigid pointed towards the end like thorn like appearance. Okay, and that is in the male reproductive system, epididymis and vas deferens. Clear? Yes, साइड बाय साइड लिहिलं सगळ्यांनी हे? Yes. ओके, सो लेट अस मूव अहेड. हे सिलिएटेड आपण ऑलरेडी बोललो. सिलिएटेड कॉलमनर, सो दे हॅव सिलिया. दे आर प्रेझेंट मेनली ऑन द इनर सरफेस ऑफ द हॉलो ऑर्गन. हे तुमच्या एनसीईआरटी ने मेन्शन केलं असेल. सो स्लाइड्स आर ॲज पर एनसीईआरटी. ओके, सो दॅट इज द ciliated. So they have the cilia towards the free end. Okay. Fallopian tube, जसं मी म्हटलं, ventricle, central canal of spinal cord and bronchiole इथे ते प्रेझेंट असतात. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट इज अ ciliated. When we say cilia, it is a long thread like process. Okay. Okay, air passages, fluid filled cavities and genital ducts are usually lined with simple columnar ciliated epithelium. And the question is why? Why? Okay, चलो. So आता फॅलोपियन ट्यूब मध्ये काय आहे? कारण तिकडे एग येतंय फीमेल आणि इथे फॅलोपियन ट्यूब मध्ये एग फ्युजेस विथ द स्पर्म. So for the easy process of this fertilization, there is a hollow cavity lined with cilia, because the cilia will catch that egg properly, and so ciliated epithelium. Okay, ventricles of brain मध्ये काय असतं? Because there is a cerebrospinal fluid which is protecting the brain. It is having so many other functions. Okay, त्याच्यानंतर सेंट्रल कॅनल ऑफ स्पायनल कॉर्ड, कारण तिथे आपली रिफ्लेक्स ऍक्शन होतीये. रिफ्लेक्स ऍक्शन. ओके,
आणि ब्रॉन्क्युअल मध्ये जसं मी म्हंटल की ब्रॉन्क्युअल शुड बी ऑलवेज फ्री फ्रॉम एव्हरीथिंग, आणि त्याच्यामध्ये जर काही आलं तर त्याला रिमूव्ह करण्यासाठी, सो टू प्रोटेक्ट दॅट पर्टिक्युलर हॉलो कॅव्हिटी, दिस ciliated epithelium as they are motile, they are present. Getting the answer? Yeah. Yes, ma'am. Non-ciliated, so त्याला cilia नाहीये वरती. They have the microvilli, column without cilia, and they have this microvilli. So that is a brush border. ज्याला non-ciliated ला आपण नाव दिलेलं आहे. We named it as a brush border. Okay, and they are present in the basically in the intestine, small intestine, to increase the surface area. And when they have mucus, then it is present in the stomach. So mucus त्याच्यामध्ये goblet cell असेल तर then it is a glandular epithelium. Clear? याला आपण अजून मॉडिफाय करून दोन पद्धतीने बघितलं, एक तर ब्रश बॉर्डर आणि एक ग्लँड्युलर. सो हे परत इथे एकदा एक स्लाइड टाकलेली आहे टू अगेन टू अंडरस्टँड. स्क्वॅमस इपिथेलियम cells are flattened. Cuboidal epithelium cells are cube-like. Columnar epithelium cells are tall, column-like. आणि ciliated epithelium अजून एक, तो ciliated columnar. बेसिकली हे जे ciliated आहे, मायक्रोविलाय आहे, गोबलेट सेल वाले आहेत, स्टिरिओसिलिया वाले आहेत, ते सगळे कॉलमनार आहे हे लक्षात ठेवा. ओके, ते सगळे मॅक्सिमम दे आर द columnar type of epithelium. Clear? Yeah? Cuboidal मध्ये पण ciliated cuboidal आहे. तो ciliated cuboidal आपण कुठे बघितला? आपण दोन cuboidal मध्ये दोन बघितले. ब्रश बॉर्डर पण बघितला. ब्रश बॉर्डर म्हणजे त्याला मायक्रोविलाय आहे. Whenever we say brush border, that means they have the microvilli. हे आपण cuboidal मध्ये बघितले दोन मॉडिफिकेशन. आणि दुसरा आपण बघितला ciliated. तर हे कुठे होते बेसिकली, कोणाला आठवत आहे? लिहिलं होतं कोणी काल क्युबॉइडल मध्ये, बघा लिहिलं असेल. In the nephron. करेक्ट. सो ब्रश बॉर्डर जो होता, मी काल असा नेफ्रॉनचा डायग्राम पण काढला होता. सो दिस इज बोमॅन्स कॅप्सूल, दिस इज अ PCT, proximal convoluted tubule, then this is a loop of Henle. Loop of Henle is hairpin structure or U-shaped structure, and then it is a distal convoluted tubule, and then खाली जो हा आहे तो collecting duct. So this is a collecting tubule, this is a distal convoluted tubule, this is a loop of Henle, this is a proximal convoluted tubule, and this particular is a Bowman's capsule. So PCT मध्ये this brush border epithelium is present. Why? Again to increase. जिथे जिथे ब्रश बॉर्डर आहे ना तिथे they increase the surface area. आणि ciliated जो आहे that is again for the protection. So ciliated which is present in the distal convoluted. इथे पण असतो नेक मध्ये, इमिजिएटली इथे distal neck of the Bowman's capsule आणि collecting tubule मध्ये this ciliated epithelium is present. Okay. So there it is having the role of absorption. Okay, wherever microvilli, absorption. Absorption म्हणजे काहीतरी आतमध्ये घेणं. Okay, when I say the two words absorption. Absorption म्हणजे absorb करणं. आता तुम्ही डोक्यामध्ये absorb करतायत का सिलेबस बघा. So that is a absorption. आणि secretion म्हणजे बाहेर काढणं. So something is secreted. So when I say function in secretion म्हणजे ते काहीतरी रिलीज करताय बाहेर. When I say it is absorption म्हणजे ते काहीतरी आतमध्ये घेताय. कळतोय फरक? Absorption something is taken inside, secretion something which is released outside. Okay? Yeah? Yes or no? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes. So I am closing this session. We'll meet up in the next session.